नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला नाश्त्यासाठी मस्त अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा वाडगं घेतलेलं आहे, एक बटाटा मी शिजवून घेतलेला आहे, साल काढून घेतलाय आणि गरम नाहीये, थंड आहे। ह्याला काय करूया, बारीक खिसणीने खिसून घेऊया। खिसून घेतलेला आहे बघा। आता ह्याच्यामध्ये आपण साहित्य टाकून घेऊया। ह्याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या, 3 पाकळ्या लसणाच्या आणि अर्धा इंच आलं असं कुटून घेतलेलं आहे। तुम्ही जरी पेस्ट जरी टाकली की नाही तरी पण चालू शकतं। बघा अशा पद्धतीमध्ये कमी जास्त थोडंसं तिखट केलं तरी चालेल। जिरे धने पावडर छोटा अर्धा चमचा, थोडीशी हळद, त्यात टाकायचे छोटा अर्धा चमचा चाट मसाला, चवीप्रमाणे टाकायचं मीठ, थोडीशी टाकायची कोथिंबीर। आता त्यात टाकायचे आपल्याला गव्हाचं पीठ। आता जेवढं लागेल तेवढंच गव्हाचं पीठ टाकायचं आहे। 5 चमचे बघा मी गव्हाचं पीठ टाकलेलं आहे। आता तुम्हाला मी सांगते, तुम्ही ह्याच्यामध्ये 1 चमचा आपलं गव्हाचं पीठ, 1 चमचा चणा डाळीचं पीठ, 1 चमचा ज्वारीचं, बाजरीचं, परत नाचणीचं असं जरी टाकून जरी मिक्स केलं तरी पण चालू शकते। त्यात पाण्याचा आपल्याला वापर करायचा नाहीये। जेवढं जो बटाटा आपण शिजवून घेतलेला आहे ना, त्यातच जेवढं मळल तेवढंच आपल्याला ह्याच्यामध्ये पीठ टाकायचे। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। पाण्याचा वापर मी थोडा सुद्धा केलेला नाहीये। तर त्यात थोडंसं एकदम आपल्याला पाणी टाकायचे आणि एकदम घट्टसर गोळा करून घ्यायचा। मस्त असं बघा मळून झालेलं आहे। थोडंसंच पाण्याचा वापर केला आणि एकदम घट्ट असं मळून घेतलेलं। आता तुम्ही ह्याच्यामध्ये काय टाकू शकता, कोबी एकदम बारीक खिसून टाकायचा, गाजर सुद्धा बारीक खिसून टाकायचं, मस्त होतात। किंवा तुम्ही नुसतं अशा पद्धतीत बटाट्याचं बी करून बघा, एकदा छान चव येते। मिक्स पिठाचं पण जर केलं तरी पण छान चव येते। टिफिनला पण देऊ शकता, नाश्त्यासाठी आता आपण बनवायला घेऊया। एवढा गोळा घेतलाय बघा, तेवढ्या पिठाच्या ना 4 होतात एकदम मस्त। खाली घ्यायचं थोडंसं पीठ, तेल घेतलं तरी चालेल आणि लाटून घ्यायचं। पातळ लाटायचे, जास्त असं जाड पण लाटायचे नाहीत बघा। मस्त असं बघा लाटून घेतलं, जास्त पातळ पण नाही जास्त जाड पण नाही। तवा गरम करत ठेवलाय बघा, त्याच्यावर आपण हे टाकून घेऊया आणि मस्त असं भाजायचं। तर तुम्ही ह्याला बटर लावलं तरी चालतंय किंवा तूप लावलं चालतंय, तेल लावलं तरी चालतंय। ह्याच्यामध्ये तुम्ही बारीक पालक चिरून पण टाकू शकता बरं का, पालक मेथी छान होतं। फक्त बटाटा बारीक खिसायचा नाही तर कुस्करून जरी घेतला तरी चालेल। आता 1 मिनिटभर बघा मीडियम गॅस आहे, खालची साईड आपण पहिले भाजून घेऊया, मग पलटी करूया। पलटी करून घेऊया बघा, मस्त असं भाजलं गेलेलं आहे। तेलावर सुद्धा बरं का चांगलं लाटता येतं। आता मी तर पीठ लावलं होतं, पण तुम्ही तेलावर थोडंसं तुपाचा म्हणा, थोडंसं बटरचा हात जरी लावला ना लाटलं तरी पण चालू शकते। मस्त होतात एकदम आणि हे दिवसभर सॉफ्ट राहतात, कडक वगैरे होत नाही। आता खालची साईड पण आपण चांगले भाजून घेऊया, पलटी करून घेऊया बघा, मस्त असं भाजलं गेलेलं आहे। तेल लावून घेऊया आपण आणि जे आपण म्हणतात ना आलू पराठा वगैरे बटाट्याचा पराठा करतो त्याच्यापेक्षा चवीला हे छान लागतात। फक्त तुम्ही आता तुमच्या ह्याच्याप्रमाणे तिखट टाका। जसं मी हिरवी मिरची टाकली, तुम्ही जर खात नसाल तर थोडीशी मिरची पावडर जरी टाकली तरी चालू शकते। मुलांना द्यायसाठी थोडंसं कमीच तिखट टाकायचं मग। आणि कशावर खायचं तर चटण्यांच्या तर एवढ्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत। असं सुद्धा हे कोरडं चांगलं लागतं, परत तुम्ही दह्यावर वगैरे सुद्धा खाऊ शकता मस्त, किंवा टमाटे सॉस वगैरे असं खाऊ शकता कशावर पण। बघा किती मस्त भाजलं गेलेलं आहे दोन्ही साईडून। हे बघा मस्त असं अशा पद्धतीने राहिलेले मी करून घेते। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।